पोराचं दिल चालतंय बघा. खानापूरचं दर्ग्यातलं मैदान चालू होतं आणि ह्या निकलेला जोड मिळाला आणि राजेंद्र शिंदे त्यांनी हाक मारले सिद्धार्थ, आणि सिद्धार्थ उठून उभा राहिला आणि निकली अशी दोन हात केला. निकल्या म्हणजे दिसायला बारका पण 25 वर्षाच्या माणसाचं डोकं त्याला लाभले. कुस्ती लागत्या हाय की आता पोकारलाय गंगावेश आणि सुहास नाना ती कुस्ती आहे ना 1,65,00,000 माणसाने असं नाचायला लागले. छोटा भोला बकासूर सागर आला. काळे द्यायचंय. शबास. आला लाडू आला आ नाचायला लागला बघा. छोटा भोला आत आलेला आहे. छोटा भोला भोला पंजाबी आत आलेला आहे. कसं नाचायला लागले. टाळ्या तर करा की मंडळी, टाळ्या तर करा त्या सिद्धार्थ घोपड्यासाठी. काय दिल चालतंय त्या पोराचं. कब्जा घेतला शंतनून. घाट एकच्या कुचलण्याचा प्रयत्न शंतनू शिंदेचा. घाट मात्या आकड्यावरती या आपल्या शुभास्ते एक छोट्यातली महान कुस्ती जोडली जाते. सिद्धार्थ घोपड्या हात वरती कर. कैलासवासी बाळासाहेब शिंदे कुस्ती संकुलन बेणापूर वस्तात राजेंद्र शिंदे त्याचा बट्टा आणि निखिल माने भोसले शाळा सांगली ऑल इंडिया चॅम्पियन संभादात्या सावर्डेकरांचा पट्टा. हो अशी कुस्ती लागते इकडे एकच्या शंतनू शिंदे. टाळा तर करा. बाळासाहेब शिंदे यांचा पंतो आणि रावसाहेबांनाचा नातो आणि वरतीचा विजय झाला. कुस्ती बघा सिद्धार्थ खोपडे आणि निखिल माने. गाठ छोट्या पडली ठका ठका. महान कार्य छोट्यातच उभा राहत असतं. आता कोण कुणाला ठकवते बघूया. भले भले गेले गोटे खात आणि चिलाट म्हणते माझी काय वाट म्हणतोय निकल्या. भानदास शिंदे, भानदास तातोबा जाधव यांच्या वतीनं शंतनू शिंदेला 500 रामचंद्र रुपयाचं बक्षीस हनुमान दिलं. शिंदे आल्यात का. शहाजी भगत यांच्या वतीनं शंतनूला 200 रुपये बक्षीस आलेलं आहे. हे घे शंतनू. जाधव साहेब यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस शंतनू शिंदे आले. शंतनूला द्या. शहाजी भगत यांच्या वतीनं हे धरा. पुत्र व्हावायचा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. लेकराचे हित जाणे मावलेचे चित्ता ऐसे कैवळ्याच्या जाती धरी लोभाविन प्रीती. अनेकांचे बापाची पोरं आहेत की आधी बापाला सुद्धा वाईन शॉप समोर जावं लागतं. सुधाकर भीमराव शिंदे यांच्या वतीनं शंतनू शिंदेला 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. रामचंद्र हनुमंत शिंदे रामाबा आपण आपली कुस्ती लावायला मैदानात यायचंय. पट्टाला लागण्याचा प्रयत्न होता सिद्धार्थ खोपडेचा. देणगीदारांना विनंती आहे 3 कुस्त्या मैदानात चालू आहेत. आपल्यामुळं मैदानाला उशीर होतोय. निखिल्यासारखी 4 घालावी तेव्हा एक तयार होतोय देव. त्याला प्रश्न पडलाय निखिल्याला आता रामाबा त्याला राहुल कसं काय कोण नाव असेल ते या करायचं. लवकर. खोपडे लढतोय त्यो भगव्या लांगेचा. विरक्तीचं प्रतीक म्हणजे भगवा ध्वज आणि समोरचा निखिल माने. भोसले शाळा वस्ता शहाजी नानांचा पट्टा. हा नरेश चला लावा लावा ती संभाजी पैलवान. नानाभाऊ पुजारी खरसोंडीकर यांच्या वतीनं शंतनूला 200 रुपयाचं बक्षीस आलेला. खोपडे आणि निकेल येणाऱ्या काळातले अस्सल ताऱ्या असणार आहे. प्रत्येकाच्या राशीत राजयोग असतोच असं काही नाही, पण काही जण जन्मताच राजयोग जन्माला घेऊन जन्माला येतात. कदाचित या निकल्याच्या नशिबात तो राजयोग आहे. एवढ्या कमी वयात महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेलं पोरग म्हणजे एकमेव निखिल माने आहे. भोसले बोरवेल्स भिवघाट मोहन बाबूराव मोहन सुबराव भोसले. मोहन सुबराव भोसले आहेत का तात्या. मोहन सुबराव भोसले भोसले बोरवेल्स अल्लम भिवघाट. तांबोळी पंच म्हणून तुम्ही आकड्यावरती या. अल्लम तांबोळी विटेकर पंच म्हणून तुम्ही आकड्यावरती या. सत्पाल
चैतन्य टिकोरे हातवर्धीकर शाहूपुरी आणि विकास शेडगे खवासपोर हॅलो. दोन वाटा एकत्र आल्या. भोसले बोरवेल भिवघाट मोहन सुबराव भोसले. पुढची यादी आहे का ती त्याच्या खालची. तानाजी गायकवाड क्रीडा बडगर नाता पवार अजय गायकवाड. तानाजी गायकवाड क्रीडा शिक्षक शेटपळे. तानाजी गायकवाड सर शेटपळेकर पंच म्हणून तुम्ही आकड्यावरती या. प्रथमेश पाटील चैतन्य बडगर नाता पवार अजय गायकवाड जीवन तामकडे भैया म्हणले मयूर बोरे राहुल दरबाज अण्णा यमगर सचिन चहर सागर तामकडे राघू ठोंबरे. कपडे काढून तयारी लागा आता. ओ सांभलेल्या कुस्तीमध्ये विकास सेंडगे खवासपोर भारत भोसलेचा बट्टा विजयी झालेला आहे. महाराष्ट्र चॅम्पियन बुवा बड्रे तुम्ही पंच म्हणून आकड्यावरती या. रणजित माने कोल्हापूर आणि रोहित सावंत वायपळे अशी कुस्ती लागत्या. दोघे सख्खे भाऊभाव पैलवान आणि निकल्यानं कब्जा घेतलेला आहे. धकटवाडीचं पोरग गावाजवळून गेलं तर गाव दिसणार नाही, पण या पोरानं कुस्तीच्या नकाशावर मात्र गाव आपलं ठळक केलं. ठळक असा निखिल माने बबन खताळ बकासूर. शंतनू शिंदेला 100 रुपयाचं मी बक्षीस आहे. सोबत परवा भोरला नेलं होतं रामनवमीला आणि पोरग विजय झालं. दोघ जण आम्ही तासभर त्याचे पैसे मोजत होतो आणि आला खोपडे अंगावर. सगळं बेनापूर अंगावर बसल्या का झालं निकल्याच्या. समोरून खेमीची पकड घेतल्या सिद्धार्थ खोपडेला. वा मुल्याचा पाय पाळण्यात दिसत्या. अनिकेत गावडे क्रांतिकारकांना कोण ही कुस्ती हित नाही. सहा हजार सगळ्या कुस्त्या संपल्यात. आता पुढचे पैलवान झाला आता 10,000 15,000चे. अनिकेत गावडे दुधोंडीचा पैलवान क्रांतिकारकांना कुंडल आणि राहुल भगत पुणे. ही कुस्ती जगन्नाथ तुकाराम शिंदे यांच्या वतीनं. जगन्नाथ तुकाराम शिंदे आल्यात का. इनाम रुपये 15,000 कुस्ती लागत्या. इनाम रुपये 15,000. जगन्नाथ शिंदे आत या. सतपाल या की तुम्ही तयारी करून मैदानावरती या. एवढं मोठं मैदान कुस्त्या संपायला तयार नाहीत. एवढ्या कुस्त्या जोडलेल्या आहेत. एवढ्या कुस्त्या. सर्व पंचांना विनंती आहे, फिरत राहा, एका जागेला उभं राहू नका. हा आणि घड्याळाचा काटा फिरतो तसं फिरा बरं का. नाही सेकंद काट्यासारखं फिरला तर चक्कर येईल. हाताचा नवधर काढून घिस्सा वाटण्याचा प्रयत्न सावंतचा आणि पाय घिस्सा लावतोय. वायपळ्याचं पोरगाय सांगलीला सराव करताय. वा 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 वा. वायपळेचा सावंत विजय झाला. दोघे सक्के भाऊभाव पैलवान ज्या वायपळेनं. मी पंच म्हणून या आता. सुहास भैया सुहास नाना त्या खोपडेला बघितलं की भोला पंजाबीची आठवण येत्या. भोला पंजाबी आणि जगाचेता गामाचा पुतण्या आणि इमामचा चिरंजीव घोटना असा छोटा भोला पंजाबीने कब्जा घेतलेला आहे. निघून गेला तो. निखिल माने टाळ्या करायला निघून गेला मगर मिट्टीतनं. हो पाण्यातल्या माशासारखा कोणाच्या हातात येत नाही ती. अहो अंगावर पोकलँड ठेवल्या का झालं होतं त्याच्या पोकलँड. तेवढं सोपं नव्हतं. त्यो मग पोरग म्हणून वाचलं. पण सर ती सिद्धार्थ खोपडे दुसरीत आहे. किती डाव हा. मारतोय. अहो भावी महाराष्ट्र केसरी आहे तो. ही कुस्ती घिस्सा वाटण्याचा प्रयत्न निखिल माने. कैलासवासी हनुमान सिंग गोविंद सिंग राजपूत यांच्या स्मरणार्थ केवल सिंग माणिक सिंग राजपूत आत आलेले आहे. केवल सिंग राजपूत 10,000 रुपयाला. जेवढ्या शरीराच्या आहेत तेवढ्या दिलाच्या आहेत ते. केतन देणगीदाते थोडं स्पीडनं या. वेळ होतोय. अजून अनेक तगड्या कुस्त्या आहेत. ऐतिहासिक मैदान.
ऐतिहासिक मैदान बेनापूर मैदान. सतपाल शिंदे अनुरुद्ध पाटील कपडे काढा. अभि देवकर आकाश रानवडे कपडे काढून तयारी लागा. आता कपडे काढून आता तयारी लागा. माऊली कोकाटे महेंद्र गायकवाड आत येऊन जावा. गोविंद तात्याचा चिरंजीव आत आलेला आहे. बरोबर का? काय नाव तुझं? आशिष पवार काका पवार यांचा पुतण्या आणि इंटरनॅशनल पैलवान गोविंद तात्यांचा चिरंजीव. तुझं नाव? ओंकार गायकवाड अटपाडी. कुस्ती आलो बघा आता निघाला ती. सिद्धार्थ खोपडे बेणापूरकर. आता निकल्याचा बुदबुदा पाडायला लागलेला. काय कुस्ती चालू आहे बघा, जबरदस्त. एक वादळी कुस्ती चालू, इच्छा गोचालाचा प्रयत्न. राजेंद्र नाईक नवरे वाकरे कपडे काढून आत चला. जोडीदार आलेला आहे. आशिष पवारची कुस्ती लागत्या. एक चाक उचलला. इच्छा बाहेरनं कुणी किती सांगा आत आहे त्याचं त्याला माहित असते काय होतंय काय नाही. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंश तेव्हाकडे. आतल्याला माहित आहे काय मारान चालत, ती बाहेरली मस्त म्हणतात धरधर वाडवाड पाड. पंच म्हणून आता काकासाहेब चव्हाण आत या. काकासो चव्हाण चिखलहोळ आत या. पंच म्हणून आत येत आहे. रामभाऊ देसाई आत या. पंच म्हणून खानापूर आत या. आणखीन एक तगडी कुस्ती लागत्या. आशिषनं छातीचा बोजा पाठीवर टाकलेला आहे. काकासाहेब चव्हाण चिखलहोळकर पंच म्हणून या. एक तगडी कुस्ती लागत्या. पवन पाटोळे खटाव हात वरती कर आणि गोरख म्हणले अटपाडी. इनाम रुपये 10,000 गणपत दशरथ भोसले. गणपत दशरथ भोसले आहेत का? आत या. गणपत दशरथ भोसले आत या लवकर. एवढ्या वयात एवढे डाव आणि एवढं लढण्याचं धाडस पडला आले, किंवा आले. पाडला महत्व नाही हो, तो लढतो कसा याला जास्त महत्व असतं. काकासाहेब ही कुस्ती घ्या. जयसिंग मास्तरांचे चिरंजीव ज्या आला. बलवडीला कल्लूरामला मारलं होतं. आला धैर्यशील शिंदे आला जर्नीचा. प्रतिस्पर्धक तुम्ही चला. राजेंद्र दादा यांच्या दिनात 96ला 100 रुपये आलेला द्या. आता काय निर्णय घेतला? दोघं आणि चांगले कुस्ती लढले. सुटलेल्या. दोघांसाठी टाळ्या करा जरा. दोघांसाठी दोघांसाठी एकदा टाळा करा. जबरदस्त. आणि जेवढ्याने वाजवले तरी खिशात याद घाला. दोघांसाठी कौतुक करा. निखिल माने गरीब घरचा पोरगा आणि खोपडे पैलवान दुसरीला आहे. कौतुक आहे दोघांचं. वय वर्ष अवघड. त्याच्या छातीचे तख्त बघा आणि मग ठरवा. आपल्या पोराच्या हातात मोबाईल द्यायचा, आपल्या पोराला मॅगी नूडल्स खायला द्यायची, रील्स दाखवायचं का तालमीत पाठवायची. आता ठरवा. आता तुम्ही का जगायचं, कशासाठी जगायचं ही कुस्ती शिकवत्या.